मी ना इथे शेंगदाणे भाजून घेतले, त्यांच्या साली काढून घेतले. तर एवढे शेंगदाणे घ्यायचे भाजून साली काढून. त्यानंतर त्यामध्ये डाळ्या टाकायचे 1 चम्मच. 1 चम्मच इतके सफेद तीळ टाकायचे. आणि आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला लावून. तर बघा आपल्याला इथे थोडंसं कढईत तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये लसूण टाकायचे. लसूण पाकळ्या टाकल्यात मी. आणि इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून मी मेथी घेतली आहे. मेथी टाकायची. मेथीला ना आपल्याला तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं आहे, लसूण आणि मेथी. थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. तर बघा मेथी इथे परतून झाली आहे. आता मी हिला काढून घेणार आहे. 2-3 मिनटं लागलेत मला मेथी परतायला. काढून घेते मी याला. आता आपण आहे ना, आता याच पॅनमध्ये ना तेल घेणार आहे. तेल गरम झालं का यामध्ये जिरं, लाल सुकी मिरची, खूप सारं बारीक चिरलेलं लसूण, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा चॉकलेटी झाला ना की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. मीठ चवीनुसार, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि तिखट. चांगलं मिक्स करून घ्यायचे.
यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाले जळून येत नाही. आता आपल्याला याला झाकण मारून ठेवायचे तेल सुटेपर्यंत मसाल्याला. मसाला अधूनमधून चेक करत राहायचे. टोमॅटोची पूर्ण प्युरी व्हायला द्यायची. पूर्ण गळायला पाहिजे टोमॅटो त्याच्यामध्ये. तर बघा इथे तेलही सुटले आणि टोमॅटोही गळाला आहे. आता आपल्याला आपण जे शेंगदाणे तीळ आणि सगळं वाटून घेतलं ना त्याची पेस्ट टाकून द्यायची याच्यामध्ये. मिक्स करून पुन्हा याला झाकण मारून ठेवायचे. तर बघा या मसाल्याला सुद्धा तेल सुटले. आता आपल्याला याला अधूनमधून चेक करत राहायचे. पूर्ण सोडून नाही द्यायचं की झाकण मारलं तेल सुटेल असं नाही. त्याला अधूनमधून चेक करायचे. आता याला तेल सुटले. आता आपण यामध्ये जे आपण मेथी परतून घेतली होती ना लसूण आणि मेथी तेलावरती ते टाकायचे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे मिक्स करून झाल्यानंतर. आणि ह्याला 1-2 मिनिटासाठी झाकून शिजवायचे. एक 2 मिनिटानंतर भाजी झाली आपली. आता मी त्याच्यावरती तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण टाकलाय. थोडीशी हलकी काश्मीरी मिरची टाकली आहे. आणि आता ह्याच्यावरती तर बघा रेडी आहे आपली हॉटेल स्टाईल लसुनी मेथी. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.